नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कोर्टाला जो काही विचारणारे 20 प्रश्न आहेत, ह्या 20 प्रश्नांच्या गणिताच्या प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला कोर्टाच्या पेपरसाठी जवळपास तब्बल 40 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे विचारणार आहेत. तर लक्षात असू द्या, 20-20 मार्काचा आपण एक स्लॉट बनवतो आहोत. त्यातील हे पहिले 20 प्रश्न जे आहेत ते आपण घेत आहोत आणि आपण जवळपास तुम्हाला 100 रुपयामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे 40 मार्काचे आपण यामध्ये 20 पेपर देणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी संपर्क करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला संपर्क क्रमांक आहे 9405 82 87 42 या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला जे काही पेपर्स आहेत हे पेपर्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, चला तर मग वेळ न घेता आपण आजचे जे काही गणिताचे प्रश्न आपण घेतलेले आहेत या सर्व प्रश्नांचं विश्लेषण पाहूयात. हा पहिला प्रश्न सांगितलाय बघा, त्यांनी खूप कमी वेळामध्ये मी प्रश्न घेणार आहे. तृतीय प्रमाणपद काढायला सांगितलेलं आहे, म्हणजेच बी चा वर्ग बरोबर ए गुणिला सी. आपल्याकडे ह्या 3 संख्या असतात, त्याला आपण भूमितीमध्ये काढायचा म्हणतो. म्हणून यातली बी म्हणजे 30 आहे गुणिले 30 बरोबर किती आहे तो 12 गुणाकारामध्ये सी. हा 30 गुणिले 30 भागिले किती येतो खाली 12 बरोबर किती आहे तुमचा सी. 12 न भाग जाईल, 3 1 3 3 चौक 12 म्हणजेच वरती केला तर 300 भागिले 4 आणि सी बरोबर काय मिळतो तुम्हाला तर 75. म्हणून याचं पर्यायी उत्तर घ्यायचं होतं तुम्हाला 75. म्हणजे हा आपल्याकडे एक नियम आहे भूमितीमध्याचा, त्या नियमाचा वापर तुम्हाला इथं करायचा होता, जो इथे तुम्हाला पाहायला मिळतो 3 संख्या प्रमाणात असताना असा तो नियम आहे. चला दुसरा प्रश्न घेऊयात आपण. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला ह्या x ची किंमत काढायची आहे, ज्यांचा सरासरी किती दिलेला आहे 20. तर सरासरीचं सूत्र आपण पाहून घेऊ. सरासरी बरोबर काय आहे एकूण संख्याची बेरीज, एकूण संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या, हे आपलं सूत्र आहे. या सूत्रामध्ये आपल्याला किमती मांडायच्या आहेत. ठीक आहे, हा सरासरी किती सांगितलंय 20, एकूण संख्या किती आहेत 15 अधिक 12 अधिक 18 अधिक 24 अधिक x ची किंमत काढायची आहे. टोटल संख्या मोजून घ्या किती आहेत तर 1 2 3 4 आणि 5 संख्या आहेत. हा इकडे गेला तर 20 पंचे 100 होईल बरोबर. या सर्वांची बेरीज करायची आहे, म्हणजेच हा 2 टाकला तर 20 30 40 45 झाला इथे, अधिक 24 प्लस x 100 वजा होईल 5 आणि 4 9 आणि 4 आणि 2 6 बरोबर x. तर वजाबाकी केली किती येते 31. म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर आपल्याला काढता येणार आहे. या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, तुम्हाला कोर्टामध्ये जवळपास तब्बल 40 प्रश्न येणार आहेत, त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. 2x बरोबर किती आहे 64, तर x ची किंमत आपल्याला फाइंड करायची आहे. आता इथे काय होईल बघा, वर्गमुळात 2x आहे, दोन्ही बाजूचा वर्ग करून घ्या. मग दोन्ही बाजूचा जर तुम्ही वर्ग केला तर तो होईल इकडे 2x, तर इकडे येईल 64 गुणिले 64. 2 भागाकारात गेला तर इकडे राहील तुमचा x बरोबर 32 गुणाकारामध्ये 64. ठीक आहे, सॉरी हे तुम्हाला 2x चा डोक्यावरचा वर्ग आहे, आपल्याला इथं खाली बेस मध्ये झालाय, कारण टायपिंग मध्ये तो बरोबर आलेला नाही. आपल्याला इथे काय करायला सांगितले ते लक्षात घ्या. आपल्याला इथे 2x नाही येतो, याची मांडणी इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे. त्याची मांडणी अशी आहे, घातांकाचा प्रश्न आहे हा. तो प्रश्न असा आहे 2 याच्या डोक्यावर x असावा आणि इकडे बरोबर किती आहे 4, असा तो प्रश्न आहे 64. ठीक आहे, हा डोक्यावरची x जशाला तसा इकडे काय येईल 64 च्या डोक्यावरती 2 येईल. x च्या डोक्यावरती 2 च्या डोक्यावर x होईल, तर 64 हा 2 चा घेतो आहे 6 आहे, त्याच्या डोक्यावर काय येईल 2, तर 2 च्या डोक्यावर x, तर 2 च्या डोक्यावर किती असेल 12, तर x बरोबर काय मिळेल तुम्हाला 12. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे बघा, वर्गमुळामध्ये इथे पण वर्ग आहे आणि इथे पण वर्ग आहे, असा हा क्वेश्चन आहे तुमचा तो. येस, ओके, टायपिंग मिस्टेक झालेली याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला, कारण इथे जो दिसते हे, तर हे दोन्ही संख्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संख्या आलेल्या आहेत.
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असा हा फॉर्म यायला पाहिजे होता. म्हणजे पहिल्या कंसामध्ये बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये त्यांची वजाबाकी व्हायला पाहिजे होती आणि यावरून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. एक कपाट 10,000ला खरेदी करून विक्री करण्याचे ठरवले तेव्हा 15% तोटा झाला तर कपाटाची विक्री किंमत किती? म्हणजे 100 रुपयाची वस्तू 15% तोट्याने विकली तर 85 रुपयाला विकावी लागेल. तर 10,000ची वस्तू आपल्याला किती रुपयाला विकावं लागेल? X रुपयाला. ही बाजू किती पटीनं वाढली? 100 पटीनं. म्हणून ही बाजू फक्त 100 पटीनं वाढून घ्या. हे आपलं उत्तर असेल 8,500 रुपये. जो पर्याय क्रमांक बी तुम्हाला पाहायला मिळतो. रेल्वे तिकिटांचा दर 20% वाढला, काही महिन्यानंतर पुन्हा 10% वाढला तर मूळ भाड्यात असं करा, मूळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली? तर सिंपल सूत्र आहे x प्लस वाय आणि इकडं x गुणिले वाय भागिले 100 या सूत्राचा वापर करता येईल. म्हणजेच पहिल्यांदा वाढ झाली, दुसऱ्यांदा वाढ झाली, दोघांचा गुणाकार 200 भागिले किती? 100. 2 कॅन्सल होईल म्हणजेच 30 प्लस 2 बरोबर 32% उत्तर यायला पाहिजे होतं. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 2.5 किलोग्रॅम याचं 500 ग्रॅम सोबत असणारं आपल्याला प्रमाण काढायचं आहे. याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घ्या. 2500 ग्रॅम तर इकडे किती येईल तुमचं? 500 ग्रॅम. ग्रॅम न ग्रॅम कॅन्सल होईल, 20 कॅन्सल होईल. 25 जसे किती? 5 5 1 5 5 5 25 म्हणजेच उत्तर यायला पाहिजे होतं तुमचं 5 जसे 1. या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवता येतं. बघा, 500चे 20% अधिक 280चे 30% मायनस 400चे 10% असं दिलेलं आहे बरोबर क्वेश्चन. म्हणजेच यांचा जर गुणाकार केला तर 5 दुनी 10 हे 3 0 जशाला तसे टक्क्यामध्ये अधिक 8 त्रिक 24 ला 4 हातचे आले 2 3 2 6 2 किती? 8 8,400% हे झाले आणि हे झाले तुमचे 4,000%. यांची वजाबाकी आपण करून घेऊ. 10,000 मधून तुम्हाला 8,400 आणि हे 4,000 म्हणजे सिंपल आहे. 10,000% प्लस 8,400तून 4,000 गेले तर 4,400% दोघांची बेरीज केली 14,400% म्हणजेच 14,400 भागाकारामध्ये 100 जाईल. 20 कॅन्सल होईल. उत्तर यायला पाहिजे त्याचं पर्याय क्रमांक बी 144. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न काय ते चेक करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय 5,000 रुपये दिलेले आहेत. ओके, टोटल 5,000 रुपये आणि ही या प्रमाणामध्ये रक्कम वाटायची तुम्हाला. म्हणजेच किती? 8 आणि 7 15 आणि 5 20. कुणाचा हिस्सा काढायचा आहे? बीचा. मग बीचा हिस्सा किती इथं? 8. म्हणून याच्या गुणाकारामध्ये किती घ्यायचे? 8 बरोबर इथं असेल तुमचा बी. 0 ने 0 कॅन्सल होईल. याने याला भाग दिला कितीचा जाईल? 250 गुणिले 8 25 8 200 वरचा 0 जशाला तसा. तर बी बरोबर काय मिळायला पाहिजे तुमचं उत्तर? डी. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. बघा, एक गाडी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. तेच अंतर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल? बघ, 60 न गेली 5 तास. ठीक आहे, 60 ने किती गेली तुमची? बघा, 60 न गेलेली जी काही गाडी आहे ती गेलेली तुमची 5 तास. म्हणजे टोटल अंतर गेलेली तुमची 300 किलोमीटर अंतर गेली. आपल्याला हे अंतर 4 तासात कापायचंय. म्हणजे तुम्हाला वेग काढावा लागेल. 4 तासात कापायचं जर झालं तर वेग येईल तुमचा 75 किलोमीटर प्रति तास. म्हणजेच 75 मायनस 60 बरोबर 15 किलोमीटर प्रति तासनं वेग तुम्हाला वाढवावा लागेल. जो पर्याय क्रमांक बी तुम्हाला पाहायला मिळतो. या पद्धतीने प्रश्न सोडता येतो. पुढे सांगितले 5 संख्येचा सरासरी 17 आहे. त्यापैकी पहिले 4 संख्येचा सरासरी 16 आहे. तर 5वी संख्या कोणती? मग इथं सिंपल 5 गुणिले 17 बरोबर 85 आणि 4 गुणिले 16 बरोबर 16 64. दोघांचा फरक जर तुम्ही केला तर तो आहे 1 आणि इकडं 2 म्हणजेच 21. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. पुढे एका चाकाची त्रिज्या दिलेली आहे तुम्हाला आर बरोबर 28 सेंटीमीटर
आणि डिस्टन्स दिलेला आहे 8.8 किलोमीटर. तुम्हाला सांगितले फेरे किती होतील, फेरे. फेरे काढत असताना एकूण फेरे बरोबर अंतर 8.8 भागिले परीघ. परीघ म्हणजेच किती, 2 गुणिले 22 छेदामध्ये 7 गुणिले 28 सेंटीमीटर. हे सेंटीमीटर मध्ये आहे, वरचं आलं तुमचं किलोमीटर मध्ये. याला जर सॉल्व्ह केलं तर 8800 मीटर आणि पुन्हा 2 झिरो टाकले तर सेंटीमीटर. खाली काही येईल तुमचं 2 गुणिले 22 गुणिले 28 भागिले 7. 7 चोक 28, 22 चोक 88, 88 कॅन्सल होईल म्हणजे वरती राहिला फक्त 10,000 भागिले 2, म्हणजेच उत्तर येईल तुमचं 5,000. जो पर्याय क्रमांक ए तुम्हाला पाहायला मिळतो त्याचं पर्याय उत्तर किती आहे, ए, 5,000. इथं सांगितले तुम्हाला यांच्या स्थानिक किमतीतील 5 आणि 6च्या स्थानिक किमतीतील फरक. 5 ची स्थानिक किंमत इथे किती आहे, 5,000. 6ची स्थानिक किंमत किती आहे, 600. आणि दोघातला जर फरक काढला तर तो आहे 4,400. या पद्धतीने फरक पाहायला मिळेल, जो पर्याय क्रमांक बी तुम्हाला पाहायला मिळतो. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता हे 13 छेदात 21 लिहून घ्या, इथं 9 छेदामध्ये 13 लिहून घ्या. या दोघांचा ग्रुप तयार करा. 11 छेदात 17 लिहा आणि इकडे 7 छेदामध्ये 11 लिहा. यांच्या दोघांचा ग्रुप करा. तिरकस गुणाकार करून आपण त्यांच्या किमती काढून घेऊयात. तिरकस गुणाकार केला यांचा तर 13 13 169 याच्या डोक्यावर लिहा. यांचा गुणाकार केला तर 9 1 9, 9 2 18 असं लिहून घ्या. इकडं 11 11 121 असा करा. 17 6 17 7 119 असं लिहून घ्या. ठीक आहे. यांच्या दोघांमध्ये मोठी संख्या कोण आहे, 9 छेदामध्ये 13. ज्यांच्या डोक्यावर मोठा अंक ती मोठी संख्या. यांच्या डोक्यामध्ये मोठी संख्या कोण आहे, 11 छेदामध्ये 17. यांचा गुणाकार करा आणि यांचा पण गुणाकार करा. 11 17 9 153 आणि 11 3 143. म्हणून सर्वात मोठी संख्या जी आहे ती आहे तुमची 9, जसे 9 छेदामध्ये 13. हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. बघा, लांबीच्या 4 सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या समान अशा भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील. आता एकूण तुकडे काढायचे आहेत. मग एकूण तुकडे काढत असताना लक्षात घ्या 78, 104, त्यानंतर 117, त्यानंतर 169. सगळ्या संख्या ह्या 13 कटणाऱ्या आहेत. म्हणून सगळ्याला 13 भाग द्या, कारण सर्वात मोठा तुकडा हा 13 सेंटीमीटरचा होणार आहे. आणि बाकीचे एकूण तुकडे असतील तुमचे, एकूण तुकडे तर ते आहेत ते संग 78. याला भाग दिला 13 ने 6चा, 13 8 104, 8चा भाग गेला इथं, 13 9 117 असा भाग जाईल, अधिक 13 13 169. सगळ्यांची बेरीज करून घ्या. 9 6 15, 13 8 21. दोघांची बेरीज केली तर 36. जो पर्याय क्रमांक बी तुम्हाला पाहायला मिळतो, जो बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. ठीक. हे पण प्रश्न घातांकाचा आहे. 81 बरोबर 27 डोक्यावर x असा आहे. तर x ची किंमत काढा म्हणले ते. ठीक आहे. 3चा डोक्यावर 4 आणि 3च्या डोक्यावर 3, त्याच्या डोक्यावर किती आहे x, म्हणजेच 3चा चौथा बरोबर 3च्या डोक्यावर 3x. तर 3 3 कॉमन आहे, म्हणून 4 बरोबर किती 3x. तर x बरोबर काय मिळेल तुम्हाला, 4 छेदामध्ये 3. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा घातांकाचा प्रश्न सोडवता येतो. एका संख्येचे 12.5% याची किंमत जर काढली तर ती आहे तुमची 8,000. आपल्याला 100% काढायचे. 100% म्हणजेच ती संख्या किती असेल, x. ठीक आहे. म्हणजेच 100 गुणिले 800 भागिले किती 12.5. हा खालचा पॉईंट कट झाला तर वरती एक झिरो वाढावा लागत. म्हणजेच 100 गुणिले 8,000 भागिले किती 125. 25 न भाग देऊन टाकू याला आपण. 25 न जर भाग गेला तिथं कितीचा भाग जातो बघायला. 25 चोक 100 आणि 25 5 125. याला भाग दिला तर 16. 4 गुणिले 1600, 16 चोक 64. 0 जशाला तसे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए जो आहे 6,400 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. एका व्यक्तीचा पगार आहे 57,820. पगारात 20% वाढ झाली तर नवीन पगार किती. 100 वरून पगार 20% वाढला तर 120 होतो. तर मूळ पगार आहे 57,850. तर नवीन पगार किती असेल त्याचा 1%. ठीक आहे.
या पद्धतीने काढून घ्या. 57,850 गुणाकारामध्ये 120 भागाकारामध्ये 100. 2020 कॅन्सल होईल. 12 पंचे 60 ला 0, हातचे आले 6. 12 8 96 आणि 6 102, हातचे किती आले 10. 84 10 किती 94, 4 हातचे किती आले 9. 12 पंचे 60, 60 आणि 9 69, 69,420 हा त्यातला पर्याय क्रमांक बी हा त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो प्रश्न सोडवायचा होता. ए किती दिवसात करायला रे? 24 दिवसामध्ये. बी किती दिवसात करतोय? 46 दिवसामध्ये. आणि सी किती दिवसात करतोय? तर 16 दिवसामध्ये. तर तिघे मिळून त्यांनी सांगितलंय, बस सिंपल तिघांचा लसावी तर घेऊन टाका. तिघांचा लसावी किती आहे? 48. ह्या 48 ला प्रत्येक संख्येनं भाग द्या. 48 ला 24 न भाग दिला तर 2, 48 न दिला तर 1 आणि 16 ने भाग दिला तर 3. 48 दशाला तसा म्हणजे 6, 6 8 48. याचा अर्थ 8 दिवस उत्तर यायला पाहिजे. जो पर्याय क्रमांक डी तुम्हाला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. शेवटचा प्रश्न असेल हा बघा. आता त्यांनी सांगितलं एक खुर्ची आणि एक टेबल यांच्या किमतीचं गुणोत्तर 5:7 आहे. एका खुर्चीची किंमत एवढी आहे, लक्षात घ्या. खुर्चीची किंमत 5 आहे, तर वरती खुर्चीची किंमत लिहून घ्या किती 225. एका टेबलची किंमत काढायची आपल्याला, म्हणजेच कितनं गुणावं लागेल तुम्हाला 7 न. आणि किती टेबलची काढायची पुन्हा 3 ची, म्हणून गुणिले इथं किती येतो 3. बस एवढं सिंपल इक्वेशन तुम्हाला सोडायचं आहे. 5 चोक 20, 2 5 25 गुणिले 3 गुणिले 7. ठीक आहे. 7 5 35 ला 5 7 किती आले 3. 7 चोक 28 आणि 3 किती 31 गुणिले 3 म्हणजेच 945 उत्तर यायला पाहिजे होतं. जो पर्याय क्रमांक ए तुम्हाला पाहायला मिळतो, हे पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण कोर्टाच्या साठी असणारे 10 प्रश्न जे आहेत गणिताचे, हे 10 प्रश्न घेतलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिलाय त्या विद्यार्थ्यांनी प्रश्नाला लाईक करत चला आणि 9405 82 87 42 यावरती संपर्क करू शकता तुम्ही. ठीक आहे. कारण तुम्हाला या माध्यमातून आपण 20 टेस्ट देणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येकी 40 प्रश्न असतील. म्हणजेच जवळपास 800 प्रश्नांची तयारी तुमची होणार आहे. आणि हे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न असतील, ज्याच्यासाठी तुम्हाला विश्लेषण सुद्धा दिलं जाणार आहे. विश्लेषणासहित हे प्रश्न आपण घेणार आहोत. तसेच गणित आणि बुद्धिमत्ता याची जी काही बुद्धिमत्ता ऑनलाईन जी काही बॅच आहे, ऑनलाईन बॅच पण आपण स्टार्ट करणार आहोत. ज्या बॅचची फीस फक्त तुमच्याकडून आपण 499 रुपये घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्याला बॅच करायची असेल त्याने या नंबरवरती संपर्क करायचा आहे. परंतु ही बॅच जी असेल, ही बॅच फक्त कोर्टचा जो काही पेपर आहे, या कोर्टच्या पेपरसाठी आपण पेपर करता डिझाईन केलेली आहे. म्हणजे त्याच पद्धतीचे प्रश्न, त्याच पद्धतीचा आपण त्यामध्ये शिकवणार आहोत. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.